सन 1752 ह्या काळात मराठे हिंदुस्थानात आपल्या साम्राज्य विस्ताराच्या शिखरावर पोहोचले होते। त्यांच्या चिकाटी आणि मेहनतीने ते मागील काही वर्षात हिंदुस्थानातील मुख्य सत्ता बनले होते। यावेळी मुघल साम्राज्य कमकुवत झालं होतं। कितीतरी वेळा त्यांचे बादशाह बदलले जात होते। अशा वेळी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाची जबाबदारी प्रबळ मराठ्यांनी घ्यावी अशी दिल्लीच्या बादशाहाने मराठ्यांना विनंती केली। अशा वेळी 23 एप्रिल 1753 रोजी मराठे आणि बादशाह यांच्यात एक करार झाला। या कराराला अहदनामा असे म्हटले गेले, पण या कराराला सुद्धा काही अटी होत्या। त्यानुसार हिंदुस्थानातील सर्व सुब्यांच्या चौथाचे अधिकार मुघलांनी मराठ्यांना द्यायचे होते आणि प्रत्येक वर्षी 50 लाख रुपये बादशाहाने मराठ्यांना द्यायचे असे ठरले होते। या बदल्यात मराठ्यांनी दिल्लीच्या बादशाहाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली। त्यावेळी हा करार सगळ्यांनाच मान्य होईल असं नव्हतं। अनेक मुस्लिम धर्मगुरू आणि मुस्लिम सरदारांना ही गोष्ट पचनी पडली नाही। यातीलच एक शाह वली उल्लाह यानं अब्दालीला पत्र लिहून त्याला भारतात बोलावून घेतलं। शाह वली उल्लाहच्या विनंतीवरून 1757च्या जानेवारीत अब्दाली दिल्लीला आला। अब्दाली बरोबर 50,000चं विशाल सैन्य घेऊन आला। त्याने दिल्ली, आग्रा, मथुरा या भागात अनेक कत्तली केल्या, लुटमार केली। अहदनामा करारानुसार दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती। त्यामुळे पुण्याहून रघुनाथराव पेशवे आणि मल्हारराव होळकर आपल्या सैन्यासहित दिल्लीच्या रोखाने निघाले। पण त्या अगोदर मराठा सरदार अंताजी माणकेश्वराने आपल्या 10,000 सैन्यासहित अब्दालीला जवळजवळ 3 वेळा टक्कर दिली होती। पुढे रघुनाथराव आणि मल्हारराव दिल्लीला पोहोचण्याआधीच अब्दाली दिल्लीहून निघून अफगाणिस्तानात निघून गेला। जाताना त्याने आपल्या 11 वर्षाच्या मुलाची म्हणजेच तैमूर शहाची लाहोरचा शासक म्हणून नेमणूक केली। अशा वेळी दिल्लीत अब्दालीने त्याचा वजीर नजीब खान याला नेमले होते। लवकरच मराठ्यांचे एक मोठे सैन्य दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी नजीब खानाचा पराभव करून दिल्ली ताब्यात घेतली। पुढे मराठ्यांनी तेथील राज्य कारभाराची पुन्हा व्यवस्थित घडी बसवली आणि तिथे शांतता प्रस्थापित केली। पुढच्याच वर्षी म्हणजे 1758ला अब्दालीने पुन्हा हिंदुस्थानावर स्वारी करण्याची योजना आखली आणि त्या दिशेने तो निघाला। पण आता यावेळी दिल्लीत दुर्बल बादशाह बसला नव्हता, तर प्रबळ मराठी बसले होते। शिवाय अब्दाली दिल्लीकडे येत असता शिकांनी त्याचा पराभव केला होता। या सर्व गोष्टींमुळे अब्दालीने ही स्वारी रद्द करून तो परत अफगाणिस्तानाकडे वळाला। पुढे 20 एप्रिल 1758 मराठ्यांनी लाहोर ताब्यात घेतले। लाहोर घेण्याआधीच 3 दिवसांनी म्हणजे 17 एप्रिलला तैमूर शहा मराठे आणि शिखांच्या भीतीने पळून गेला। मराठे त्याचा पाठलाग करत होते। तैमूर शहाने चिनाब, सिंधू नदी पार केली आणि नंतर तो अटकेचा किल्ला पार करून पुढे निघून गेला। मराठ्यांनी 5 सप्टेंबर 1758ला अटकेचा किल्ला ताब्यात घेतला। हा अटकेचा किल्ला सध्या पाकिस्तानात आहे। मराठ्यांच्या तैमूर शहाच्या पाठलागाचा उल्लेख आपल्याला अनेक कागदपत्रात मिळतात। अटकेच्या किल्ल्यानंतर मराठे पुढे पेशावरला पोहोचले। तैमूर शहा खैबर खिंड पार करून अफगाणिस्तानात पळून गेला। म्हणजे अगदी पेशावरपर्यंत मराठ्यांनी प्रदेश ताब्यात घेतला होता। आज हे पेशावर पाकिस्तानातील प्रमुख शहरांपैकी एक आहे। त्याच पेशावरमध्ये एकेकाळी आपले मराठे शत्रूवर दहशत बसवीत होते, त्यांना पळवून पळवून मारत होते। पुढे जवळजवळ 8 महिन्यांपर्यंत हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात होता। यावेळचे रघुनाथराव आणि नानासाहेब यांचे एक पत्र उपलब्ध आहे। यात रघुनाथराव म्हणतात, इराणच्या शहाचे मला पत्र आले आहे। त्यात तो म्हणतोय की मराठ्यांनी कंदारपर्यंत याची तयारी ठेवावी। आपण अटक ही मराठे आणि इराण या दोघांच्या मधील सीमा करू। पण ही गोष्टच मुळात रघुनाथरावांना मान्य नव्हती। त्यांना काबूल आणि कंदाहार हे देखील मराठ्यांच्या साम्राज्यात हवं होतं। अर्थातच या गोष्टी पुढे शक्य झाल्या नाहीत, हे खरे आहे। पण मराठे त्यावेळी कुठपर्यंत पोहोचले होते याची आपण कल्पना करू शकतो। अगदी आज आपण ज्याला पाकिस्तान म्हणतो त्याच लाहोर, पेशावर सारख्या भागांवर एकेकाळी मराठ्यांचं राज्य होतं। तिथं मराठ्यांची दहशत होती।